नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पत्रकार प्रफुल्ल खंडारे गेल्या अनेक वर्षापासून बुलढाणा जिल्ह्याच्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करतोय। सध्या मी जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीसाठी बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करतो। या आधी देखील IBN लोकमत असेल, त्यानंतर त्याचा न्यूज 18 लोकमत झालाय, त्यानंतर न्यूज स्टेट महाराष्ट्र या वृत्तवाहिनीसाठी देखील मी बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करून चुकलोय। महत्वाची बाब म्हणजे पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करत असताना सर्वात महत्वाची बाब जर कुठली असेल तर ती म्हणजे तुमच्या पत्रकारितेच्या ज्ञानाची। आणि या ज्ञानाची जी गरज आहे माझ्या पत्रकारितेची ती पूर्ण केली आहे अकोला येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकारिता महाविद्यालयाने। या महाविद्यालयामध्ये मी 2018 ते 2020 या 2 वर्षांमध्ये माझी पदव्युत्तर पदवी जी आहे पत्रकारितेतील ती पूर्ण केलेली आहे। आणि या पदव्युत्तर पदवीच्या आधारे गेल्या डिसेंबर 2023 मध्ये मी माझी पत्रकारितेतील नेट ही परीक्षा देखील उत्तीर्ण करू शकलेलो आहे, जे की या पदव्युत्तर पदवीमुळेच मला शक्य झालेलं आहे। खऱ्या अर्थाने जेव्हा आपण पत्रकारिता करत असतो या पत्रकारितेला तुम्हाला ज्ञानाची जोड देणं अत्यंत महत्त्वाचं असतं। आणि हे ज्ञान जे आहे ते तुम्हाला पुस्तकांशिवाय महाविद्यालयांशिवाय ते जी गरज जी आहे ते पूर्ण होऊ शकत नाही। आणि हेच अकोल्यातील असं महाविद्यालय ज्यातून माझ्या पत्रकारितेच्या ज्ञानामध्ये आणखीन दिवसागणिक भर पडत गेली आणि त्या पडलेल्या भरमुळे मी आज या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करू शकतोय। बरेचसे पत्रकारितेतील जे कणगोरे असतात ते कणगोरे देखील तुम्हाला या डिग्री दरम्यान माहीत पडायला मिळतात। तुम्हाला अनेकदा कॅमेरा फेस करावा लागतो, टीव्ही समोर उभं राहून तुम्हाला P2C असेल, वॉक थ्रू असेल, चौपाल असेल, असे वेगवेगळे एलिमेंट्स तुम्हाला करावे लागतात। पण ते एलिमेंट्स करत असताना कुठल्या गोष्टींची तुम्ही खबरदारी घेतली पाहिजे, कॅमेरा कसा फेस केला पाहिजे, ह्या अनेक गोष्टी ज्या आहेत हे तुम्हाला कोणीही शिकवणार नाही। हे शिकण्यासाठी तुम्हाला कुठल्या तरी इन्स्टिट्यूटचा आधार घ्यावा लागेल। आणि माझ्या करिअरमध्ये मला मदत झालेली आहे ती अकोला येथील कॉलेज ऑफ जर्नलिझम या इन्स्टिट्यूटची, ज्या माध्यमातून आज मी ही पत्रकारिता जी आहे यशस्वीपणे गेल्या अनेक वर्षापासून करतोय। अनेक गोष्टी अजून पुढे शिकायच्या आहेत, मात्र महत्त्वाच्या ज्या बेसिक्स गोष्टी असतात त्या बेसिक्स जे आहे ते मला या महाविद्यालयातून शिकायला मिळाले आणि त्यातून माझी आज पत्रकारिता जी आहे नावारूपाला येत असल्याचा एक आनंद जो आहे, आत्मिक सुख जे आहे ते मला या ठिकाणी मिळते। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला देखील तुमच्या पत्रकारितेच्या या करिअर मधील खूप खूप शुभेच्छा। चांगला अभ्यास करा, पुढे जा आणि महत्वाची बाब म्हणजे प्रामाणिकपणे पत्रकारिता करून समाजाचं जे काही आपण देणं लागतो ते देणं कुठेतरी ऋण जे आहे कुठेतरी फेडण्याचा प्रयत्न आपण या पत्रकारातून कराल अशी अपेक्षा करतो। धन्यवाद।